घेऊन नाही ना. आपल्या सोबत आहेत संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक संदेश वाघ. सर जय भीम, नमस्कार. आपलं स्वागत आहे. मी सहिष्णुता कांबळे, डिजिटल मुंबई वार्ता चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे. सर, आज आपण उपवर्गीकरण या संदर्भात जे काही भाषण दिलं त्याच्या अनुषंगाने मी काही प्रश्न विचारू इच्छिते. उपवर्गीकरण विरोध का उपवर्गीकरणाला विरोध का केला जात आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये जी उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. म्हणजे जो अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, का नाही केलेला आहे, तर हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला तो अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. बार्टीच्या वेबसाईट नाही, सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरती नाही आणि अचानकच त्यांनी सांगितलं की 5 दिवसामध्ये तुम्ही या अहवालाच्या संदर्भामध्ये जे सबकॅटेगरायझेशन होणार त्या संदर्भामध्ये तुमचं मत द्या. मत द्यायचं कशा संदर्भामध्ये? जेव्हा लोकांना माहित नाही की त्यांचा टक्का किती आहे, लोकांना माहित नाही की त्यांची लोकसंख्या काय गृहीत धरलेली आहे, त्यांचं प्रतिनिधित्व काय हे त्याच्यामध्ये माहित नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं अकाउंटेबिलिटी दिसत नाही, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं पारदर्शकतेचं तत्व दिसत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की ही जी काही बदर समिती आहे, या बदर समितीचा 2 वर्षाचा कालावधी होता. या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 58 जातीच्या प्रतिनिधींना त्यांनी भेटणं अपेक्षित होतं. मग ह्या 58 जाती कोण आहे? तर त्या महाराष्ट्र शासनाच्या जवळची लिस्ट प्रकाशित झालेली आहे. अनुच्छेद 341 प्रमाणे भारताचे राष्ट्रपतींना तो अधिकार आहे की ते प्रकाशित करतात. मग मुद्दा असा येतो की ह्या सर्व जातीच्या प्रतिनिधींना न विचारता जर अहवाल तयार केला असेल तो एकतर्फी अहवाल असेल. बरं, ह्या अहवालाची पार्श्वभूमी जी आहे ती 2023ला जी मीटिंग झालेली होती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, ते मातंग समाजाच्या उन्नतीसाठी ती बैठक झाली होती. त्यावेळेला सामाजिक न्याय मंत्री नव्हते, त्यामुळे कदाचित नोट प्रॉपर पुटअप झाली नसेल आणि त्याच्यामध्येच त्यांनी एक ठराव मांडून घेतला की मातंग समाजाच्या उन्नतीसाठी अ, ब, क, ड वर्गीकरण अनुसूचित जातीचं केलं पाहिजे 58-59 जातींचं. तर मला असं वाटतं की 58 जातीच्या प्रतिनिधींना न विचारता बार्टीने परस्पर अहवाल तयार केला आणि परस्पर अहवाल तयार करताना त्याच्यामध्ये 5 जे लोक होते असा आक्षेप केला जातो की ते एकाच जातीचे म्हणजे जाती क्रमांक 46 म्हणजे मातंग समाजाचे होते असं त्यांचं म्हणणं आहे. मग असा अधिकार बार्टीला आहे का? हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये जर काही फेरफार करायचा असेल, काही धोरणं ठरवायची असतील तर तो अधिकार राज्याला नाही आहे. तो अधिकार कोणाला आहे? तर भारतीय संविधानातलं जे कलम आहे, अनुच्छेद आहे 338, त्याच्यामधलं जे आहे ते अनुसूचित जातीसाठी, त्याच्यामधला जो 9 क्लॉज आहे त्याप्रमाणे धोरणात्मक निर्णय जर काही घडत असतील तर राज्य शासनाला त्या समितीला कोणाशी कन्सल्ट करावं लागतं, तर ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला कन्सल्ट करावं लागतं. अशा कोणत्याही पद्धतीचं कन्सल्टेशन यांनी न करता 32 पानांचा अहवाल दिलेला आहे. याच्यातली संख्यात्मक आकडेवारी, लोकसंख्येची आकडेवारी देखील चुकीची आहे असं ऑब्जेक्शन दुपारे नावाच्या लेखकांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्याबरोबरच त्यांनी महार समाजाची लोकसंख्या ही 100% अधिक वाढली आहे, तर त्या संदर्भामध्ये संशय व्यक्त केला ही कशा पद्धतीने केली, म्हणजे एका समाजाची बदनामी करणं, त्या संदर्भात चुकीचे वृत्त पसरवणं, या सगळ्या गोष्टी. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये जी उद्दिष्ट ठरवले होते त्यामध्ये ईव्ही चिन्हाविरुद्ध आंध्र प्रदेश या 2004 मध्ये सेटल झालेल्या केसमध्ये काय झालं ह्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं. ते साधारणतः 2-4 पानामध्ये त्यांनी आटपून टाकले, म्हणजे त्याचाही सखोल अभ्यास केला नाही. याच्यामध्ये सांगितलं होतं की अनुसूचित जाती हे होमोजिनियस आहेत, एकरूप घटक आहेत, एकसंघ आहेत आणि अस्पृश्यतेच्या कारणामुळे ह्यांना अनुसूचित जातीच्या लोकांना रिझर्वेशनचे बेनिफिट मिळालेले आहेत, त्याच्यामुळे वर्गीकरण करता येत नाही असं त्यांनी या जजमेंटमध्ये सांगितलं आणि आंध्र प्रदेश सरकारचा जो निर्णय आहे तो फेटाळून टाकण्यात आलेला आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टींवरती त्यांनी दुर्लक्ष केलं, सर्व जातींना प्रतिनिधित्व नाही दिलं आणि अशा पद्धतीने चालले. बरं, मूळ जो मुद्दा आता या ठिकाणी येत आहे तो असा आहे की 58 जातींना किती टक्के प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि 2.64% 2011च्या लोकसंख्येच्या प्रमाणे जर पाहायला गेलं तर त्यांना किती टक्के प्रतिनिधित्व. हे जे 2.64-46 नंबरवरचे आहेत ते म्हणतात की आम्हाला 8% प्रतिनिधित्व द्या. म्हणजे 13% मधले जर 8% यांना दिले तर 58 जातींना किती टक्के द्यायचे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे इथले 2% आणि ते 3% म्हणजे 5%मध्ये 58 जातींना बसवा, हे कोणत्याही लॉजिकमध्ये बसत नाही. तुमचं राजकीय वर्चस्व आहे, तुम्हाला राजकीय पाठबळ आहे आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचं नेतृत्व पुढे आलेलं नाहीये, तर इतर राज्यामध्ये काय झालं हे पण बघणं गरजेचं आहे. इतर राज्यामध्ये त्या जाती समूहाने सांगितलं की आम्हाला स्वतंत्र गट द्या, परंतु तसं न करता त्यांना इतर जातींबरोबर काय केलं? क्लब केलं. तुम्हाला इतर जातींबरोबर क्लब करायचं नाही आणि तुम्हाला 8% घ्यायचं आणि 5% मध्ये बाकीच्या जातींना ठेवायचं असेल तर हे लोकशाहीच्या तत्वांच्या विरोधामध्ये आहे. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कोणती एक जात मेजॉरिटी ऑफ रिझर्वेशन घेऊ शकत नाही. हा देखील महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हा जो काही प्रश्न निर्माण झालाय त्या अनुषंगाने क्रिमिलेअरचाही प्रश्न आता पुढे येतोय आणि परत मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये असा निर्णय झाला की खुल्या प्रवर्गावरती
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्यामुक्त जाती जनजातीच्या लोकांनी जर सवलती घेतल्या असतील कुठल्याही स्वरूपाच्या, तर त्यांना तिकडे नोकरीमध्ये घेता येणार नाही. हे कुठेतरी ह्या सगळ्या प्रक्रिया आरक्षणावरती घाला घालणार आहे. त्यामुळे ही एकंदरीत उपवर्गीकरणाची प्रक्रिया हिला बहुतांश लोकांचा, विधितज्ञांचा विरोध आहे. बदर समितीला तर आहेच आहे. कारण काय, बदर समितीने निष्पक्षपाती पद्धतीने सुनावणी घेतलेली नाही. 58 जातीच्या प्रतिनिधींना बोलवलं नाही. या 59 जातीचे 29 आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत. 6 खासदार महाराष्ट्रामध्ये आहेत. राज्यसभेमधले खासदार या जातीचे आहेत. त्यांना कुणाला बोलवलं नाही. नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टला त्यांनी बोलवलेलं नाही. त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. परत महाराष्ट्रामध्ये जे काही दौरे झाले असं ते म्हणतात, तर त्या दौऱ्यांचे त्यांच्याकडे कोणते सर्वेक्षण झाल्याचे कागदपत्र त्यांच्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या समाजाचं, समूहाचं जर तुम्ही भवितव्य ठरवणार असाल आणि त्यांना त्यांचं पुरेसं प्रतिनिधित्वच नसेल, त्यांना जनसुनवाईच दिली नसेल, आणि सुप्रीम कोर्टाचं प्रिन्सिपल आहे ॲडी अल्ट्रम डी पॅटम असं ते म्हणतात, म्हणजे दुसऱ्या बाजूचं म्हणणं ऐकून घेण्याची जी प्रक्रिया असते, त्या सर्व तत्वांना जर तुम्ही हरताळ फासली असेल, तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रक्रियात्मक त्याच्यामध्ये निष्पक्षता नसल्यामुळे, म्हणजे प्रोसिजरल फेअरनेस नसल्यामुळे हा बदर समितीचा अहवाल हा कदाचित घटनात्मक आणि संविधानात्मक आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचं पालन न केल्यामुळे, कार्यपद्धतीचं अवलोकन न केल्यामुळे फेटाळला जाईल असं लोकांचं मत आहे. आणि या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधला सामाजिक एकोपा राहणं गरजेचं आहे. आज एक जातीचा दाखला काढला की सगळ्यांना सगळं काही मिळत होतं. आता तुम्हाला हे सबकॅटेगरायझेशन नंतर जर क्रिमिनल आलं तर तुम्हाला दरवर्षी तुमचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागेल. 8 लाखाच्या वरती तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला संधी नाकारली जाईल. तुम्हाला इंजिनिअरिंगला, मेडिकलला, तुम्हाला नोकऱ्यांमध्ये संधी नाकारली जाईल. हे फार मोठं नुकसान होणार आहे. आणि त्याच्याही पुढचं नुकसान जर शासनाने समजा नवीन GR काढल्यानं सांगितलं की खुल्या प्रवर्गावर तुम्हाला जायचं नाही, म्हणजे महार समाजाची 1,35,00,000 संख्या असेल 2011च्या जनगणनेप्रमाणे साधारणतः, तर त्यांनी फक्त त्यांना जर 5% दिलं असेल तर 5% त्यांची पोरं कॉम्पिट करू शकतात, ओपनमध्ये करू शकत नाही. 57 जातींना समजा 3% असेल तर ते 3 मध्येच येऊ शकतात, म्हणजे 100 मध्ये 3च जागांसाठी तुम्ही एलिजिबल आहात. हा प्रश्न होता. खुला प्रवर्ग हे जात नाहीये. खुला प्रवर्ग काय आहे, तर ती कॅटेगरी आहे, तो एक श्रेणी आहे. त्याच्यामध्ये इट इज ओपन फॉर ऑल आहे. परंतु या तत्वांच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर हे उपवर्गीकरण, नंतर क्रिमिनल, नंतर खुल्या प्रवर्गावरती मागासवर्गीयांना संधी नाकारणं, हे आरक्षणाच्या तत्वावरती घाला घालणार आहे. 3,500 वर्षाची गुलामगिरी आहे. ही हजारो वर्षाची गुलामगिरी, हजारो वर्षाची अस्पृश्यता ही एका दिवसामध्ये संपुष्टात येणार नाही. एका पिढीला काय मिळालं तर दुसऱ्या पिढीला मिळू नये, हे जर कोणी धोरण घेत असेल तर ते चुकीचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर संख्यात्मक आकडेवारीचा अभाव, प्रॉपर सर्वेक्षणाचा अभाव, कोणत्याही 58 जातीच्या प्रतिनिधींना न भेटणं, त्यांच्या साक्षी सुनावणी न घेणं, या सगळ्या प्रक्रियेमुळे बदर समितीचा अहवाल, आणि मेन म्हणजे तो प्रकाशितच केलेला नाही, तर या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. जर वर्गीकरण लागू झाले तर त्याचा भविष्यात आरक्षण रचनेवर काय परिणाम होईल? वर्गीकरण जर लागू झालं, उपवर्गीकरण जर लागू झालं तर त्याच्या आरक्षण रचनेवरती काय परिणाम होईल हा प्रश्न आहे. मी आता या ठिकाणी सांगितलं 100 जागा आहेत. 100 जागांमध्ये 13 जागा ज्या अनुसूचित जातीसाठी राखीव असतात, त्याच्यातल्या 7 जागा ह्या शेड्यूल ट्राईबसाठी राखीव असतात. या 13 जागांमध्ये काय होणार आहे की एखाद्याला 5% दिले, एखाद्याला 3% दिले, एखाद्याला 2% दिले आणि एखाद्याला 1% दिला, म्हणजे 100 जागांमध्ये तो कॅन्डिडेट फक्त एका जागेसाठी एलिजिबल ठरतो. हे महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, समजा त्या बिंदू नावलीप्रमाणे ब प्रवर्गाचं प्रतिनिधित्व नसेल, त्यांना दिलं असेल, तर त्याचा जर उमेदवार नसेल उपलब्ध तर तो आदल्या बदलीने पुढच्या प्रवर्गाकडे जाणार की नाही जाणार, या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचं मार्गदर्शक धोरण हे बदर समितीने दिलं आहे की नाही दिलं हे आपल्याला माहित नाही. बरोबर, सुप्रीम कोर्टाने तत्व घालून जरी दिसलं तरी या समितीने काय रेकमेंड केले, राज्य शासनाने काय ऍक्सेप्ट केले, हे महत्वाचं. म्हणजे बार्टीच्या अहवालामध्ये तर असं काही कुठे त्यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे कदाचित ह्या मागासवर्गीयांच्या जागा ज्या अनुसूचित जातीच्या आहेत त्या तशाच राहतील, हाही प्रश्न महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की आता नॉट फाउंड सुटेबल ही प्रक्रिया झालेली आहे. म्हणजे उमेदवार योग्य असेल, त्याने इंटरव्ह्यू दिला असेल, तो एलिजिबल असेल, पात्रता निकषामध्ये देखील असेल, पण त्याला जर घ्यायचं नसेल तर ते म्हणतात की उमेदवार हा योग्य नाही, नॉट फाउंड सुटेबल म्हणून त्याला नाही घेत, आणि त्या दुसऱ्या प्रवर्गाच्या किंवा खुल्या प्रवर्गाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी कंटिन्युएशन मध्ये ठेवतात. मुळातच मुद्दा असा आहे की आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी काही समान संधी या 13% मध्ये सर्व 59 जातींना प्राप्त होती ती आता टक्क्यामध्ये विभागल्यामुळे त्यांना प्राप्त होणार नाही. शासनाने जे काही नवीन धोरण आता कॅबिनेटमध्ये डिसाईड केलेलं आहे की खुल्या प्रवर्गावरती ह्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर जाती जनजातीच्या लोकांना, इतर मागासवर्गीयांना कोणत्याही पद्धतीचं प्रतिनिधित्व मिळणार नाही. म्हणजे
महार समाजाची लोकसंख्या जर 1,35,00,000 असेल तर त्यांनी जर त्यांना 5% दिले असेल तर त्याच्या 5% मध्येच राहावं. वास्तविकता त्यांची लोकसंख्या 8 ते 10% पर्यंत त्यांना तेवढं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, समजा मातंग समाजाची 2.64 असेल तर त्यांना 2.64 मध्येच त्यांच्या तेवढ्या जागांमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळेल, त्यांना इतरत्र जाता येणार नाही, जे आज सगळीकडे जाता येत होतं. कायद्यापुढे समान संधी होती, समान संरक्षण होतं. सार्वजनिक सेवा योजनांमध्ये जात, धर्म, वंश, लिंग याच्या आधारावर कोणता भेदभाव इतक्या वर्ष होत नव्हता, जो या उपवर्गीकरणाच्या धोरणामुळे होणार आहे. आणि डेफिनेटली आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो परिणाम होणार आहे तो आरक्षणाच्या जाती समूहांवरती होणार आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा जात प्रवर्ग आकुंचित होतील आणि त्यांची संधी जी आहे ही कमी होणार आहे. सर काय वाटतं, हा विषय सामाजिक न्यायाचा आहे की राजकीय फायदा मिळण्याचा प्रयत्न आहे? डेफिनेटली हा सामाजिक न्यायाचा आहे का राजकीय न्याय, तर मी याच्यामध्ये फक्त एवढं म्हणेल की हा सामाजिक न्यायाचा विषय तर डेफिनेटली नाही. सामाजिक न्यायाचा विषय यासाठी नाही की ज्या पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राबवलेली आहे, ज्या पद्धतीने बार्टीचा अहवाल आलेला आहे, हा एकजातीय आणि एकजाती केंद्रित अशा पद्धतीचा अहवाल या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यामुळे त्या 58 जातींच्या प्रतिनिधित्व नसल्यामुळे हा सामाजिक सलोखा घेण्याचा विषय आहे असं कुणाचंही मत महाराष्ट्रामध्ये नाही. हा महत्वाचा मुद्दा. बरं, राजकीय जर म्हणायला गेलं तर जे काही मागणी करणारे अनुच्छेद जाती क्रमांक 46 मध्ये लोक आहेत ते कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत, आणि जर ते एकाच राजकीय पक्षाचे असतील तर त्या संदर्भात देखील आक्षेप लोकांच्या मनामध्ये निर्माण होतोय. त्यामुळे डेफिनेटली हा सामाजिक सलोख्याचा विषय नाही, याच्यामधून सामाजिक एकोपा नष्ट होईल. आज जर कुठे अन्याय अत्याचार झाला तर महार समाजातले लोक, इतर समाजातले लोक एकमेकांसाठी धावून जातात. पण उद्या असं कोणी म्हटलं की बाबा त्यांनी आपलं आरक्षण घातलेलं आहे, त्यांनी आपल्या आरक्षणाला संकुचित केले, त्यांच्यामध्ये जाऊ नये, तर कदाचित असं होईल की समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुफळी पण निर्माण होईल. हा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्यावा. सर धन्यवाद. धन्यवाद. आपला ह्यांचा फोन, सर आपला फोन नंबर